खूप दिवस झाले मासेमारीचा तोंड नाही अजिबात। तर इकडे तयारी चालली आहे, बारीक बारीक पाऊस पण यायला लागलाय। हा बघा, हो बघा पहिलोच मासो काढलाय आजचो, ढोमा लागला ढोमा मस्त। हो बघा बघ अक्षर तुटलेला आहे ना, मुंह से निकल गया बड़ा पीस, गरी रे के पड़ा। नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 11 साडे 11 झाले सकाळचे, आपण चाललोय समुद्रावरती। बऱ्याच दिवसानंतर गरबूक चाललेलो, खूप दिवस झाले मासेमारीचा तोंड नाही अजिबात, त्याच्यामुळे आज प्लॅन केलेलो। पण वातावरण काही ठीक नाही, पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडतोय बराचसा, थोडासा कमी आहे, तूस पडते। तर असंच जातोय टाइमपास मध्ये। मासे किती लागतील माहीत नाही, कदाचित लागणार पण नाही, कदाचित लागतील पण ते तिकडे गेल्यावरतीच बघू। बेटला काहीतरी घेऊ मार्केटमध्ये आणि नंतर मग कल्टी मारू पुढे। भावेश आहे, गंपे आहे, तर बघूया आता कोण काय काय काढतात। नाहीतर रिकामी योग होईल घरी। चला तिकडे जाऊन बेटला काहीतरी बघूया। काय हा गंप्या खायचो नाही, खायची कोकर हे वेगळी आहे ती कोकेरी। पेड मासा आहे, कोळंबी आहे, पॉपलेट आहे, बांगडो नाही होय बांगडे मित्रांनो, खपले एकशे एक आहे खायची। कोकर ना वेगळं आपण कोकेरी, कोकेरी म्हणतात पण वेगळं मासो कसलो तरी। अरे बघा इकडे बांगडे आहेत, ह्याच्यातले किलोवर घेऊया, 200 रुपये किलो। आता किती पीस बसतात बघूया। आणि इकडे नाट्यामध्ये आपला सबस्क्रायबर मित्र भेटलाय, नागेश आंबोळगडचाच आहे। छान वाटलं भेटून, धन्यवाद। आणि गंप्या गेलो तिकडे शिशी आणू काय, तो बघा खाली गेलो पण बांगडे भेटले। 1 किलो बांगडे आणले, हे बघा 200 रुपयाचे, साधारण 10 एक आहेत पीस वाटतं भावे, 10 एक पीस आहेत पण ताजे आहेत चांगले। तर आलो इकडे फिशिंग स्पॉट वरती। समुद्राची कंडिशन रफच आहे, कारण पावसाळा आहे, पावसाळ्यात अशीच कंडिशन असते रफ। हे बघा भारी भारी एकदम भारी, कसली लाट येतात, खतरनाक वाटतं, खतरनाक। हा समोर दिसतो सगळा पाऊस पडतोय पूर्ण, पण त्या साईडने जास्त जातोय। आणि हा मधला पांढरा भाग दिसतो, तिकडे पाऊस नाही। तर हा एकच तो क्रॉस झाला की पावसाचं वातावरण थोडं जाईल। आणि एवढा पाऊस असला ना तरी पण हवा कमी आहे बरीच, नाही तर इथे ना उभं राहायला होत नाही, एवढी हवा असते। तर लो टू हाय चालू आहे, 2 वाजता साधारण हाय टाईड पूर्ण होईल, त्याच्यानंतर पाणी उतरेल। तर लाटा आहे, तरी पण लाटात ट्राय करूया आपण, काय लागतं काय बघूया। चला हे बघा आता बघा, घरी तर ठेवणारच नाही माका वाटतं। गंप्या घरी ठेवीत काय, तू दगड शोधू गेलो तिकडे आहे, ढगाळ वातावरण, ढगाळ वातावरण, तुफान पावसात मासेमारी करे, तुफान पावसात मासेमारी। तर इकडे तयारी चालली आहे, बारीक बारीक पाऊस पण यायला लागलाय। हा बघा, तो मगाचा ढग तुम्हाला दाखवला, तो इकडे आमच्याकडे उतरला खाली, काही कळत नाही आहे। हा सेटअप लावलाय, 12 नंबर हुक आहे, चिनू हुक आहे सर्कलवाला, आणि वेट लावलाय, तर झुलतं वेट लावलंय बघा, असं सरकतं इकडे तिकडे बघा, असं लावायचं। तर असं लावलात ना, तर अशी गरी अटकली ना, तर साधारण जर्क दिलात ना की येण्याचा चान्स असतो, अटकलेली गरी निघते अशी बांधलात तर। त्याच्यामुळे मग असा शिशाचा सेटअप आहे, 2-3 सिंकर हरवूया, त्याच्यानंतर शिसा नको वापरूया, मग दगड वापरूया, दगड धोंड बांधूया घरी एक। लवकर सेटअप लावा, चरचो वाट बघित असत पावसात ना। मी जाऊ काय तोपर्यंत, नको घरी अटकता, पहिलीच गरी मी हरवीत नाही, तुम्ही हरवा। बांगडा लावलाय गरीला, पाऊस पण आलेला त्यातच, बघूया मारून। गरी अटकत लगेचच, कारण लाट खूप आहेत। तरी बघूया, लाटातच मोठो मासो लागलो तर लागलो। पाऊस नाही पाहिजे, पाऊस मागाशी बरोबर होता, आता जरा ही सर गेली ना, साधारण पूर्ण काळं केलं पावसाने, पूर्ण काळं केलं। मोठा झाला मित्रांनो, मोठा झाला। घाबरलं की
काय थंडी लागत आता थोड्या भीतीला इतकी मारताची. ह्यो बघा पहिलोच मासो काढलाय आजचो. ढोमा लागला ढोमा मस्त आहे एकदम. हा बघा ढोमा. घरी काढा रे अडाकली. भावेश ढोमा बिमा येतात काढ. पाऊस गेला मित्रांनो, पाऊस गेला. इकडचं पण सगळं पांढरं गेलंय. पाऊस त्या साईडने गेला त्या खाडीने. पाठ भिजवला ना माझी मारला. एक तर मासो लागलो हा. आधी गंप्या तिकडनं सेटअप घेऊन येतात त्याच्याकडे बेट. आता घेऊन येऊ देत मग बघतोय मी परत लागता काय दुसरं. दोन ट्रॉलर गेले इकडून. आता 2 ट्रॉलर लय बेकार अवस्थेत गेले. परत एकदा बेट लावलंय बघूया. लाट मोठी मोठी येतात हा. समुद्र रफ आहे एकदम. रफ कंडिशन आहे समुद्राची. कंडिशन एकदम रफ. आल्यावरती छोटे तरी मासे लागायला पाहिजे मग कसं मजा येते. जरा वातावरण जरा कोरं केलं ना आता जरा बरा वाटला. बघा पूर्ण वातावरण कोरं झालं इकडे. मासो बघता जरा कोरो येऊ खाऊ जरा. इला भावेशान काहीतरी काढला ना पण माका वाटतं ती इला. काय आहे भावेश? फाऊलूक इल काढला पण ती पण फाऊलूक आहे. पकड मध्ये धर लगेच आणि काढून टाक. पकडत नाही आणला ना गंप्याना. पण आणला ना गंप्याना. फाऊलूक दाखव इकडं जवळ. फाऊलूक लागली काय आईला पहिल्यांदाच भावेशने इल मारली फाऊलूक मध्ये. ही बघा फाऊलूक इल. चावत पण बेकार डेंजर हा. पकड गंप्यान आणला. पिशवे तसंच काहीतरी असत बघ. बरोबर देत भावेशाने एक मासो काढला नाही येऊन. इल तर इल काय. हा जरा चांगला दे. हा दे एवढा दादा मागून तेवढं. आणखीन देऊ काय करतो आणखीन एक देऊ काय करतो. होय बारीक शोधे जरा. ह्यो पूर्ण नाही एका ढोमा. अजून लावूया बारीक एक. मित्रांनो तूच मारूक लागली परत. एवढी कंडिशन असली ना रफ समुद्राची तरी ट्रॉलर जात आहे समोरून कडेने. हे बघा इकडे 2 आहेत. पूर्ण असे रोल होतात. पूर्ण रोल होतात लाटात. ही बघा लाट केवढी आली. आता ही बेकारच लाट आली. ही बघा घरी ना घेऊन जाते तरी पण घरी अटकण्याचं प्रमाण कमी आहे आज थोडंसं. पण माशांची ॲक्टिव्हिटी जास्त नाही. लागलो गंप्याक मासो लागलो. जो ढोमा लागला वाटतं गंप्याक. गंप्या पेचित काढ. डायरेक्ट काट्यावर खयाता काय असं अंदाज. गंप्या खयाता आला आला. इथे काहीतरी आला म्हणता गंप्या. आपलं सेटअप गेलो. सेटअप बांधतो. गंप्या दाखव तरी मासो लवकर. हा ढोमा 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 मस्तच गंप्या शाबास. दगड गेलो. दगड गेलो आणि ढोमा राहिला. गंप्या शाबास. चला गंप्यान पण एक मासो काढला आणि दाखवते. जरा थांबा येऊ दे जवळ आधी. तुम्हाला ती घरी बांधताय मी माझी. हात ओले झालेत ना तर साव सरकते. घरी बांधता येत नाही. शाबास. पाऊस आलो तेवढ्यात मित्रांनो. हे असलं कांड होतं ना आपल्यासोबत. दाखव ढोमा. हा बघा ढोमा. चला म्हणजे ढोमा तरी लागताय. 2 ढोमा लागले बाबा आज येऊन बऱ्याच दिवसांत. काढून ठेव गंप्या. गंप्या ऑन फायर. लागला गंप्याक मासा. गंप्या काय आहे. माझी घरी काढून ठेवते अडकत जा. हाँ गंप्या का लग जागा हो गया है अभी. नाही धावता की ईल काढला ना गंप्याने. ईल ईल गंप्याची. माका वाटला गंप्या का लग जागा हो गया.
इल लागली इल. हा बघा काय गंप्यान काढला. इल मासा काढलाय, इल मासा. गंप्या काढून काढून ठेव पिशवेत. आपण लावूया बांगडो आणि टाकूया परत. जा ढोमाच्या तोंडात जाऊन पड. मगाशी वडला नव्हता बारीक बारीक, पण कोणी हे नाही केला. थोडा वेळ झाला ना की पाऊस येतो बारीक 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 असा. पाऊस जरा जाऊ खाऊ मित्रांनो. पडला मित्रांनो, बेट पडला तोंडात माशाच्या. माका वाटता ह्यो ब्लू लाईन गोबरो की काय. नाही ढोमासारखं देता, पण ब्लू लाईन गोबरो माका वाटता. वरना पेवत आलो. अरे ह्यो ब्लू लाईन गोबरो. पळो बघता रे खाली दापकन. दुसरो गोबरो ब्लू लाईन नाही. गोबरो गोबरो मित्रांनो, ब्लू लाईन नाही. गोबरो लागलो गोबरो. शाबास. मस्त मस्त गोबरो लागलो, मस्त गोबरो लागलो बघा. बघितलंय बघितलंय. थांबा, तिसरो मासो काढते. तिसरो गंप्या पेचीत. बघ कसलो पीस आहे. हो बघ हा बघ, कशी तुटली लाईन. अरे लाईन तुटली. मोठो पीस होतो कसलो, बघितलं 5-6 किलोचा. ही बघा मोठा पीस लागलेला. ATMM ची लाईन तुटली बघा लगेच. इथे मासा धावत होता मस्तपैकी ट्रॅक घेऊन, अक्षरशः तुटला. मुंह से निकल गया बडा पीस. गरी रे के पळा. लागलो मित्रांनो भावेश एक मासो लागलो बाबा. बघूया आता काय काढता भावेश. मोठो मासो गेलो आपलो आज. जो पातळ लाईन वापरतो ना, हालत तर नाही. मग इला काय काढत नाही. इल नाही तर हो सर ब्लू लाईन बघा काय. इल येईल. आणि ऊन पडला. पाऊस म्हणताना चकचकी ऊन पडला एकदम. चर्चो नाही. ढोमा लागला मित्र. ढोमा मित्रांनो, ढोमा. मोठं मासं जातात आणि हे असलं येतात. हा बघा मस्त साईज आहे. पाऊस येतोय वाटतं परत. कडक ऊन होता मित्रांनो, गायब झाला लगेचच. बरोबर बेट पडलाय. बघूया आता लागता काय. पाऊस आलो, मोठो झालो. समोरून बघा किती आला. बराच वेळ झाला मित्रांनो, मासा नाही लागलाय अजून. चालू आहेत प्रयत्न. यश काय भेटत नाही. भावेश काय खाऊन इलो काय कळत नाही. त्याची जादू केव्हा चालत त्याची वाट बघतो. तोपर्यंत बांगडं संपलं. हमकाच गेम काय लागला बघा रे. बारीकसा ढोमा आहे बारीक. पांढरा ढोमा जो. ढोमा मित्रांनो, ढोमा. हा बघा ढोमा आहे. चौथा मासा लागला. तर मित्रांनो फिशिंग थांबवले. 4 वाजले. बेट संपलं आपलं. 10 बांगडे होते काहीतरी. 1 किलो बांगडे आणलेले 200 रुपयाचे. तर बांगडे आता ना भेटत नाहीत जास्त, पाऊस असल्यामुळे. त्याच्यामुळे बांगडे पण नव्हते मार्केटमध्ये जास्त, त्याच्यामुळे महाग होते थोडेसे. तर बेट संपलंय. स्ट्राईक पण नंतर नाही. ढोमा लागला काहीतरी 4 वाटतं. आणि एक गोबरा लागला. एक मोठा मासा आपला सुटून गेला. चांगला पीस होता एकदम मस्तपैकी. बघितला ड्रॅग कसला नेत होता.
पण लाईन तुटली पुढची, जी लीडर लावला होता ना आपण, ATMM ची लाईन होती मोनो, ती तुटली. तर पाणी आता खाली खाली जात आहे बघा, एवढा पण रफ नाही आहे, थोडंसं शांत झालंय पाणी, पण बऱ्याच लाटा येतात. काय झाला मासा दाखव कंपे, आपल्याला किती भेटला साधारण? जिवंत आहे तो गोबरोच असत. हे बघा 5 मासे भेटले मस्तपैकी. इकडे ढोमा भेटले 4. हा गोबरा एक जिवंत आहे. गोबरा लवकर मरत नाही. चला तर म्हणजे गरवून मासे भेटले साधारण. वसूल झालं, पॅट्रोलचं नाही वसूल झालं. बाईट असली ना तर सुसाट मासे लागतात कधी कधी. पण आता कसं माहिती आहे, पावसाचं वातावरण आहे, पाऊस खूप आहे सध्या. तर सकाळी थोडासा कमी होता ना, म्हणून आलो होतो. बरेच दिवस आलो नव्हतो ना, त्याच्यामुळे बोललो जाऊया. पण जाऊ देत, 4-5 मासे तरी पकडले, मजा आली. पण एक मासा तोडून गेला तो जाऊ देत, लक खराब असला की असो विषय होता. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.